सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विट्टशन भाग 220. मग आता सगळे डिनर करत होते. चैतन्याच्या प्लेटमध्ये चिकनची तंगडी आली आणि त्यानं नेहमीसारखंच त्या तंगडीकडे ती उलटी पालटी करून हिला कुठून खायला सुरुवात करू अशा हिशोबात बघत होता. आणि ही त्याची नेहमीची पद्धत होती. त्यावरूनच होणारा नेहमीचा जोक राहुलनं केला आणि म्हणाला, चैतन्य, ही तुझ्या मेघाची तंगडी नाही, त्यामुळे जास्त चाटत बसू नको, पटकन आवर. तसे सगळे खूप हसायला लागले आणि तन्वीसुद्धा हसायला लागली. आणि मग सगळ्यांचं छान जेवण झालं. अर्जुनरावांनी, अर्जुन सर आणि रॉयल गँग यांच्यामध्ये ताळमेळ साधत जेवण केलं आणि तृप्त होऊन गेले आणि सोफ्यावर बसून पुन्हा गप्पा रंगल्या. इतक्यात प्रिन्स आणि प्रिन्सेसला झोपवून रिया आणि स्वीटी खाली आल्या आणि कुणाल वरती गेला त्या दोघांवर लक्ष ठेवायला. आणि मग तन्वीनं त्या दोघींचीही ओळख करून दिली. आणि त्या दोघीसुद्धा या सगळ्यांना हॅलो नमस्ते म्हणून भेटल्या आणि मग तिघींनी डिनर केला आणि या सगळ्यांच्या पुन्हा गप्पा रंगल्या. अतुलसुद्धा आज जास्तच बसला होता. त्यालासुद्धा या रॉयल बॉयजमधून बाहेर पडू वाटत नव्हतं आणि गप्पा गोड लागत होत्या. आणि त्याला नेहाचा फोन आला. त्यानं बघितलं तर नेहा होती आणि त्यानं अजिबात फोन घेतला नाही. फोन खूप वाजत होता आणि सचिन म्हणाला, अतुल सर, तुमचा फोन किती वाजतोय, फोन घ्या ना. आणि अतुल म्हणाला, नाही, फोन नाही, ती खतरे की घंटी आहे. सचिन म्हणाला, म्हणजे? अतुल म्हणाला, अरे होम मिनिस्टरचा फोन आहे. म्हणजे बायकोच ना, असं चैतन्य म्हणाला. आणि अतुल म्हणाला, हो, आता तिचा फोन घेतला ना की ती तिकडून दम देणार आणि म्हणणार, अतुल लवकर घरी ये, अतुल किती वाजले, अतुल तू किती पिलास, उद्या ऑफिस आहे ना, आणि मला का नाही घेऊन गेला वगैरे वगैरे म्हणेल. आणि मी इकडे येताना तिला सांगितलं नाही की मी अर्जुन सरांच्या घरी येतोय, थाप मारून आलो आहे काहीतरी. आणि राहुल म्हणाला, मग आता पण अशीच थाप मारा की. अहो पण फोन घ्या, त्या काळजी करत असतील. आणि अतुल म्हणाला, नाही, फोन घेतला ना तर तिला फोनमधून सुद्धा वास लागतो आणि ती बरोबर ओळखते मी कुठे आहे. त्यापेक्षा फोन घ्यायलाच नको, तिला कळेल की मी प्रवासात आहे. आणि एकदा जर तिला कळलं ना की मी खोटं बोललो आहे तर माझं काही खरं नाही. राहुल म्हणाला, काय राव, तुम्ही तर खूपच घाबरता बायकोला. इतकं घाबरत जगणं आपल्याला नाही जमत. आपण बायकोला घाबरत नाही, तीच आपल्याला घाबरते. बायको कशी चळाचळा कापली पाहिजे आपल्यापुढं. आणि अतुलने त्याच्या पैलवानी बॉडीकडे बघितलं आणि म्हणाला, घाबरेल, तुमची बायको नक्की तुम्हाला घाबरेल. काय हो, तुम्ही रोज जिम करता का? राहुल म्हणाला, जिम वगैरे काही नाही, घरच्या म्हशीचं निरसं दूध पितो, घरीच व्यायाम करतो. माझ्याकडे 8 म्हशी आहेत आणि एक पांढरी म्हस पण आहे. आणि हा काय चमत्कार, म्हणून अतुलनं त्याच्याकडे बघितलं आणि अभि हसून म्हणाला, अहो म्हणजे त्याची बायको हो, तो लाडामध्ये तिला पांढरी म्हस म्हणतो. आणि अतुल म्हणाला, ओके, मग ती तुम्हाला लाडात काय म्हणते? सचिन म्हणाला, काळा रेडा. तसा अतुल खूप खूप हसला आणि म्हणाला, काळा रेडा, वॉट अ जोक यार. मिस्टर राहुल, तुम्हाला ते आवडतं का? राहुल म्हणाला, का नाही आवडणार, आता लाडात काहीही म्हटलं तरी चालतं की. आपण तिला जे म्हणतो ते आपल्याला म्हणणारच की. आणि माझी बायको मला घाबरत असली तरी आमचं नातं खेळीमेळीचं आहे बरं का. तिलाही तितकाच अधिकार आहे माझ्यावर रुसण्याचा, हसण्याचा आणि नखरे करण्याचा. फक्त मर्यादेच्या बाहेर नाही गेलं म्हणजे झालं. बायकोला फक्त प्रेमानं बांधून ठेवायची, डोक्यावर पण नाही चढवायची, पायात ती चप्पल म्हणून सुद्धा नाही वागवायची. तिचं स्थान आपल्या हृदयातच पाहिजे आणि तिनं आपल्याला मान पण दिला पाहिजे. आणि त्याचं हे बायकोविषयीचं ज्ञान ऐकलं आणि अतुलनं थोड्याशा टाळ्याच वाजवल्या आणि मला, ग्रेट, आय सॅल्यूट यू, खूपच छान स्पीच दिलं तुम्ही नवरा बायकोच्या नात्यावर. आणि सचिन म्हणाला, का नाही देणार, आम्हाला हे सगळं कोणी शिकवलं माहीत आहे का? आमचे महागुरू आणि आमच्या टीमचे वस्तात अर्जुनरावांनी. त्यामुळे आम्हा सगळ्यांच्या बायका अशाच आहेत आणि बायकासुद्धा चुकत नाहीत बरं का. आणि अतुल म्हणाला, छान, मस्त, आमच्या नेहालासुद्धा थोडंसं शिकवा म्हणावं. नेहाणा माझ्याच्याने कंट्रोल होतच नाही, म्हणून मग मला खोटं बोलावं लागतं. आणि राहुल म्हणाला, नाही, बायकोला खोटं बोलायचं नाही,
आपलं खरं काय असेल ते सांगायचं आणि तिनं ते एक्सेप्ट केलंच पाहिजे. अहो, एक दिवस आहे का खोटं बोलायला आणि काढायला? आयुष्यभर सोबत राहायचं आहे. अतुल म्हणाला, आता झाले की 26-27 वर्ष लग्नाला झाले आमच्या. आता आमचं आयुष्य संपत आलं आणि मला अशी सवय लागली आहे थापा मारायची. आणि आता शेवटी नेहानं खूप फोन केला आणि बावळट अतुल फोन घेतच नव्हता. आता नेहाचा फोन. नेहाला खूप काळजी वाटायला लागली. अतुल कुठे गेला आहे तेच तिला कळेना. तिला काळजी वाटू नये म्हणून त्यानं तिला मेसेज केला की बेबी अर्जंट मीटिंगमध्ये आहे, तुला नंतर कॉल करतो आणि तू झोप, मी येतो 1 तासात. मग तिनं ओकेचा मेसेज केला आणि झोपली. आणि तिकडं बसलेल्या अर्जुनरावांकडे बघून अतुल म्हणाला, तर तुमचे फ्रेंड मिस्टर अर्जुन तुमचे गुरु आहेत असं आता तुम्ही म्हणालात ना? आणि ते कसं काय? सचिन म्हणाला, कारण प्रेम कसं करावं याचं सगळ्यात जास्त नॉलेज त्याला आहे आणि प्रत्येक गोष्टीत सल्ला देतो तो आम्हाला. आणि तुम्हा दोघांमध्ये तुमचं गुरु कोण आहे? आणि अतुल हसून म्हणाला, मीच अर्जुनचा गुरु आहे. तो या विषयात थोडा कच्चा आहे, थोडासा शॉर्ट टेम्पर्ड आहे ना. आणि राहुल म्हणाला, थोडासा नाही सर, अति जास्त अँग्री आहेत तुमचे फ्रेंड. आणि अतुल म्हणाला, परिस्थिती माणसाला तसं बनवते मिस्टर राहुल, असं म्हणून अतुलनं दुसरा विषय काढला. मग आता अर्जुनराव आणि अर्जुन सर आणि तन्वी बाजूलाच गप्पा मारत होते. आणि अर्जुनराव तिथे हळूच म्हणाले, अर्जुन सर आम्ही उद्या जातो ना. मॅडम प्लीज तुम्ही तरी सांगा ना सरांना. आणि तन्वीने अर्जुन सरांकडे बघितलं आणि अर्जुन सरांनी नाही म्हणून मान हलवली. आणि उद्या तर संडे आहे मिस्टर अर्जुन, त्यामुळे मी घरीच आहे आणि काय घाई आहे घरी जाण्याची. आणि अर्जुनराव म्हणाले, सर घरी कोणीच नाही, बायको आहे, मुलं लहान आहेत, जावं तर लागेल ना. आणि तुम्हाला माहीत आहे ना माझी बायको घाबरते. आणि अर्जुन सर म्हणाले, तुम्ही तिला घाबरट बनवलं. कोणतीही स्त्री घाबरट नसते मिस्टर अर्जुन, तिच्यामध्ये सुद्धा स्पार्क असतो, ती सुद्धा रणरागिणी आहे. माझी तनू बघा, माझी बायको वागेन आहे, वागेन. एकटी म्हटलं तरी कशासोबतही लढते. USA रशिया कुठेही एकटी जाऊन येते. अँड फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन, तीही एका कंपनीची मालकीन आहे. म्हणजे माझी कंपनी तर तिची आहेच, पण तिची स्वतःची अशी एक कंपनी आहे जी ती लग्नाच्या आधी हँडल करायची आणि सध्या मी ती बघतोय. आणि अर्जुनराव म्हणाले, पण माझी बायको हरणी आहे, तिला जास्त दुनियादारी माहीत नाही, ती दुनिया फिरलेली नाही, छक्के पंजे कळत नाहीत, मी दाखवेन तितकीच दुनिया तिला माहीत आहे. आणि तन्वी ते सगळं ऐकून म्हणाले, मिस्टर अर्जुन खरंच मयू छान आहे, तिच्याकडे बघितलं ना अगदी सुंदर फुलाकडे बघितल्यासारखं वाटतं. सगळा थकवा निघून जातो आणि आपोआप चेहऱ्यावर स्माईल येते, कारण तिच्या चेहऱ्यावरची निरागसता खूप काही सांगून जाते माणसाला आणि दिलासा देऊन जाते. आणि अर्जुनराव म्हणाले, म्हणूनच तर मी तिला कुठंच एकटीला पाठवत नाही, तिच्यापासून जास्त दूरही नाही राहू शकत. हवं तर असं समजा की मी तिला लहान मुलासारखी आणि लहान मुलीसारखी सांभाळलेली आहे आणि तिच्यातला निरागसपणा मला कमी होऊ द्यायचाच नाही. आणि ती माझा खूप मोठा सेफ्टी झोन आहे आणि मानसिक सेफ्टी आणि कम्फर्ट झोन म्हणा. आणि त्या वेळीलासुद्धा मला सोडून जास्त काळ राहू वाटत नाही. आणि अर्जुन सर म्हणाले, मग आता कशी राहिली? आणि अर्जुनराव म्हणाले, अहो मी तिला म्हणालो ना 2 दिवस आणि 3 रात्री तुझ्यापासून दूर राहणार. आणि तिला 8 दिवस आधीच सांगावं लागतं. मग ती तिच्या मनाची तयारी करते, रडते, रुसते, सगळं करते आणि मनाची तयारी करते आणि मग मला पाठवते आणि ती तिच्या मनाला समजवते. पण त्यानंतर जर ठरलेल्या वेळी मी तिथं नाही गेलो ना तर मात्र खूप दंगा घालते. आणि अर्जुन सर तन्वीकडे हसून बघत म्हणाले, बेडरूममधून बाहेर काढते का? आणि अर्जुनराव म्हणाले, नाही हो, बेडरूममधून तिने कधी बाहेर काढावं मला, असलं काही नसतं, पण उगीच गाल फुगवून बसते. आणि तिनं गाल फुगवले ना तर मला माझी जिंदगी नरक वाटते. बायको कशी सतत मोगऱ्याच्या टपोऱ्या फुलाच्या कळीसारखी हसत राहिली पाहिजे आणि ती रुसली की आपल्यातच काहीतरी कमी आहे. आपण तिला इतकी हट्टानं लग्न करून आणली तर नीट सांभाळली पाहिजे ना. आणि तन्वी म्हणाली, बघ अर्जुन नीट ऐक, आणि तो मला किती भांडतो, 8 दिवस बोलत नाही. आणि अर्जुन सर हसून म्हणाले, जाने मन तेरा मेरा मामला सबसे अलग है, त्यांचं आणि आपलं कम्पॅरिझन करू नकोस. त्यांची बायको त्यांचा कम्फर्ट झोन आहे आणि माझी बायको माझा हॉरर झोन आहे. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, मामला म्हणजे तसं प्रत्येकच नवरा बायकोचा असतो बरं का, चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला, तसं काही आहे का? आणि अर्जुन सर हसले आणि म्हणाले, नो नो, इथं चोरी वगैरे काही नाही, सगळं खुल्लम खुल्लाच असतं, पण टशन जास्त असते आमच्यात. आता अर्जुन सर किती ओपन होऊन बोलत होते अर्जुनरावांसोबत आणि खूप छान बोलत होते. आणि मग तन्वी म्हणाली,
मग अर्जुन यांना जाऊ दे रे, मयू एकटी आहे तर. आणि अर्जुन सर म्हणाले, अगं पण टायगर उद्या येणार आहे आणि मी त्याला प्रॉमिस केले या सगळ्यांना जाऊ देणार नाही, त्याला भेटायचं आहे सगळ्यांना, मग कसं करू. आणि अर्जुनराव म्हणाले, नाही हो, खरंच शक्य नाही, आजच परत जाणार होतो, उद्या संडे आहे, सगळेच दिवसभर आराम करणार होतो, तर प्लीज आम्हाला जाऊ द्या. असं म्हणून अर्जुनरावांनी अर्जुन सरांना खूप रिक्वेस्ट केली. आणि मग दोघेही उठून या सगळ्यांमध्ये आले. आणि आता पुन्हा इकडे अतुलचा फोन वाजला. आणि तेव्हा मात्र अतुल सगळ्यांनाच गप्प करत म्हणाला, सगळे शांत व्हा प्लीज, सायलेन्स प्लीज. तसे आता सगळेच गप्प बसले. भयान शांतता पसरली. आणि अर्जुन सर म्हणाले, अतुल कोणाचा फोन आहे, इतकं का घाबरतोस आणि आम्हालाही घाबरवतोस. अतुल म्हणाला, अर्जुन सर, होम मिनिस्टरचा फोन आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, धत्तेरी की, त्यात काय इतकं. आणि आता सहजवारीच असं अर्जुन सर म्हणाले. आणि राहुल थोडा हसला आणि तो म्हणाला, होम मिनिस्टर म्हणजे कोण, तर घरचीच बायकोच ना, आम्हाला सगळं माहिती आहे. आणि हे बघा सर, बायकोला असं घाबरायचं नसतं, कळलं का. मी तर माझ्या गुलाबोला असा बोलतो ना, की असं मला मित्रांमध्ये फोन केल्यावर ती मला घाबरून घरी जाईपर्यंत एका कोपऱ्यात बसते. आणि जर मला न विचारता माहेर गेली ना ती, तर मग तिची काय बिशात माझ्या परवानगीशिवाय घरी यायची. आपण आपल्या बायकोला खोकूसुद्धा देत नाही, अशी अशी धारेवर धरतो ना की बासत. पण प्रेमसुद्धा तितकंच करतो बरं का, पण आपल्या आपल्या स्टाईलनं. ती म्हणते म्हणून नाही, जेव्हा मला हवं असेल आणि माझ्या पद्धतीनं मी तिच्यावर प्रेम करतो. आणि असं केलं तरच बायका आपल्या ताठाखालचं मांजर आपल्याला समजत नाहीत. नाहीतर या बायका गोड बोललं ना तर गळ्यात घंटी बांधतात आणि रस्सी बांधून मागे मागे फिरवायला कमी करणार नाहीत. काय रे चैतन्य, बरोबर ना. आणि चैतन्यसुद्धा लगेच हो हो म्हणाला. आणि बायकांना मापातच ठेवलं पाहिजे म्हणाला, जास्त लाड करून डोक्यावर चढवून ठेवायच्या नाहीत. आणि आता अतुलचा फोन वाजत होता. आणि अतुल पुन्हा म्हणाला, अरे सायलेन्स यार, खरंच होम मिनिस्टरचा फोन आहे. आणि पुन्हा पिल्लेला सचिन हसूनच म्हणाला, अहो मग घ्या ना फोन आहे तर, आम्ही तुमच्या होम मिनिस्टरमध्ये आणि तुमच्यामध्ये नाही पडणार. आणि जर जास्तच गुलगुल गप्पा मारायचे असतील तर थोडंसं बाजूला जा. आणि अरे यार, आता काय करू यांचं, असं म्हणून अतुल वैतागला. आणि खरंच होम मिनिस्टरचा फोन होता. आणि अतुल म्हणाला, खरंच यार, होम मिनिस्टरचा फोन आहे, तो मला बघायचं असेल तर बघा. असं म्हणून फोन दाखवलासुद्धा. तरी राहुल म्हणाला, आम्हाला माहीत आहे, हल्ली बायकोला बेबी म्हणतात, डार्लिंग म्हणतात, शोणा म्हणतात, तसंच तुम्ही होम मिनिस्टर नाव ठेवलं तिचं. आणि बायका काय करतात, स्वीट हार्ट, लाईफलाईन, जानू असं म्हणून नवऱ्याचं नाव सेव्ह करतात. आय नो व्हेरी वेल सर. आणि आता याचं काय करावं ते ऐकतच नव्हते. आणि अतुल शेवटी म्हणाला, बरं तुम्ही बोलताय का यांच्याशी. आणि राहुल म्हणाला, नको नको, तुमची होम मिनिस्टर आणि मी कशाला बोलू, आमच्या होम मिनिस्टर आता आम्हाला फोन करतील बघा. पण तिला दिवसभर फोन करू नको म्हटलं होतं आणि डिस्टर्ब करू नको, आता संध्याकाळी नेमका फोन येईल. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर, होम मिनिस्टरचा फोन आहे. आणि अर्जुन म्हणाला, मग घे ना. अतुल म्हणाला, कसा घेऊ, किती गोंधळ करतात हे सगळे, आणि यांना विश्वासच बसत नाही की होम मिनिस्टरचा फोन आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, एक्सक्यूज मी, थोडंसं शांत राहा, खरंच होम मिनिस्टरचा फोन आहे. आणि ते ऐकलं. आणि अर्जुनरावांनी या सगळ्यांना गप्प बसा म्हणून गप्प केलं. आणि मग अतुलनं फोन घेतला आणि या हो हो ओके बाय असं म्हणून फोन ठेवला. आणि अर्जुन सर म्हणाले, काय रे अतुल, काय म्हणत होते. आणि अतुल म्हणाला, इन्व्हिटेशन होतं सर तुमच्यासाठी, उद्या त्यांची ॲनिव्हर्सरी आहे. आणि अर्जुन सरांनी तोंडवाकडे केलं. आणि राहुल म्हणाला, आईच्या गावात होम मिनिस्टरने तुम्हाला ॲनिव्हर्सरीसाठी इन्व्हाइट केलं आणि तरीही तुम्ही तोंडवाकडं करताय का अर्जुन सर. आणि अतुल म्हणाला, सर अशा फंक्शनमध्ये कमी जातात, रादर जातच नाहीत. आणि सर त्यांनी मला रिक्वेस्ट केली आहे तुम्हाला घेऊन यायची. आणि अर्जुन सर म्हणाले, अतुल त्यांना सांग माझ्याकडे सुद्धा गेस्ट आहेत, मी नाही येणार. आणि सचिन म्हणाला, कोण गेस्ट, होम मिनिस्टरपेक्षासुद्धा महत्त्वाचे आहेत का. आणि अर्जुन सर म्हणाले, तुम्ही सगळे, तुम्ही त्यांच्यापेक्षा स्पेशल आहात माझ्यासाठी.
आणि हे ऐकलो आणि त्या सगळ्यांना उगीचच आपण होम मिनिस्टरपेक्षा खूप स्पेशल आहोत असं फील व्हायला लागलं. आणि अर्जुनराव म्हणाले, म्हणजे अर्जुन सर तुम्ही आम्हाला जाऊ देणारच नाहीत का? आणि अर्जुन सर म्हणाले, डेफिनेटली नो. टायगरला भेटून जायचं. त्याचं काय आहे ना, माझा टायगर खूप गोड आहे आणि तो जे मागतो ना त्याला मी नाही दिलं ना तर मला त्रास होतो. तुमचं काय काम आहे ते सांगा, इथून मॅनेज होईल. अँड मिस्टर चैतन्य, तुमच्यासाठी सुट्टीसुद्धा मिळेल 2 दिवसाची. तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, फक्त तुमच्या डिपार्टमेंटचा फोन नंबर द्या आणि एका फोनवर तुमची सुट्टी मॅनेज होईल. आणखीन काही कोणाची अडचण? सगळ्या अडचणी दूर होतील, पण तुम्ही जायचं नाही. आणि चैतन्य म्हणाला, मग काय, मी 8 दिवस म्हटलं तरी राहतो, चालेल मला. आणि राहुल म्हणाला, आणि माझ्या शेतामध्ये माल काढायचा आहे तो कोण काढेल? एका फोनवर ऑफिसचं काम मॅनेज केलं चैतन्याच्या, पण माझं काय? असं राहुल अर्जुन सरांना म्हणाला. आणि अर्जुन सर म्हणाले, आता मी तिथे काय करू शकतो? तुम्ही तुमच्या वर्कर्सना सांगा ना फोन करून. आणि राहुल रडत रडत म्हणाला, वर्करच मिळत नाहीत हो सर. मी काय म्हणतो, माझ्यासाठी तुम्ही तुमचे ते काळ्या कपड्यातले 4 बॉडीगार्ड द्या ना. तसे अर्जुनराव आणि रॉयल गँग खूप हसली आणि म्हणाली, राहुल आत्ता पॉईंटवर आला. साल्याच्या मनात फार बसलेत ती लोक. आणि अर्जुन सरसुद्धा हसले आणि म्हणाले, बेशक तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता, बट त्यांना ते काम होणार नाही. ते तुम्हाला दिसतात धष्टपुष्ट आणि बॉडीने तगडे, पण त्यांना फक्त मारामारीचं काम येतं, गोळ्या चालवण्याचं. तुमच्या शेतातला प्लग ते नाही पकडू शकणार. आणि राहुल म्हणाला, ते पण खरंच आहे. आणि त्यानं विषयच सोडून दिला. आणि अर्जुन सर, तुम्हाला शेतामध्ये नांगर चालवतात हे बरं माहीत आहे हो. आणि अर्जुन सर म्हणाले, फक्त बुक नॉलेज आहे हो, लहानपणी अभ्यास केला होता ते लक्षात आहे, प्रॅक्टिकली काहीच माहीत नाही. आणि राहुल हसून म्हणाला, मग या की शेतात आमच्या, तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल करून दाखवतो आणि कसा नांगर हाणायचा तेही शिकवतो, येणार का? आणि अर्जुन सर हात जोडून म्हणाले, नो, आय एम सॉरी. आणि पुन्हा खडूस राहुल म्हणाला, हां, शेतात काम करायला नको, शेतकरी व्हायला नको, नुसतं आयतं बसून धान्य खायला पाहिजे, हो ना? आणि आता अतुल आणि अर्जुन सर फक्त हसले, कारण ते दोघे म्हणजे बुद्धिजीवी व्यक्ती होत्या, बुद्धी चालवून पैसे कमवणाऱ्या. अंग मेहनत करून पैसे कमवण्याची गरज नव्हती त्यांना. आणि आता प्रिन्स रडायला लागला. तो कोणाकडेच राहत नव्हता. त्याला कुणाल खाली घेऊन आला अर्जुन सरांकडे. आणि या सगळ्या मोठ्या मोठ्या अंकल आणि दादाजींना बघून तो आणखीन रडायला लागला. त्याला जास्त नवीन माणसं दिसली की कसं तरी व्हायचं बहुतेक. आणि प्रिन्स मात्र कापसासारखा गोरा गोरा मऊ मुलायम. आणि अर्जुन सरांकडे गेला तरी तो राहुलकडे बघायचा आणि घाबरायचा. आणि चैतन्य मला, राहुल तू कुठेतरी लप बाबा, आफ्रिका खंडातून आल्यासारखा दिसतोस ना तू, त्यामुळे प्रिन्स रडतोय. आणि राहुल त्याला शिवी टाकत म्हणाला, ऐक घाल्या, मग तू काय अंटार्क्टिका खंडातल्या पांढऱ्या बर्फातून आलास काय? जास्त गोरा असल्यासारखा बोलतोस. त्या पोराचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे म्हणून रडतोय, मला बघून नाही रडत. आणि सचिन म्हणाला, तसं नाही रे राहुल, अरे त्यानं पहिल्यांदाच तुझ्या इतका काळा माणूस बघितला असेल ना म्हणून रडतोय. तसे आता अतुल अर्जुन सरांसह सगळेच खूप मोठ्यानं हसायला लागले. इतक्यात अर्जुनरावांचा फोन वाजला आणि फोन होता मयूराणीचा. आणि अर्जुनरावांनी लगेच फोन घेतला आणि थोडंसं बाजूला गेले. तिकडून मयूर म्हणाली, अहो अर्जुनराव कुठे आहात? दुपारपासून फोन नाही केला, इतके कसले बिझी आहात? आणि अर्जुनराव हळूच म्हणाले हसून, हाय डार्लिंग, व्हॉट्सअप बेबी. तशी मयुरी गालात हसली आणि म्हणाली, लागलं वाटतं मुंबईचं वारं. आणि अर्जुनराव म्हणाले, तुझ्या प्रीतीचं वारं लागलं आणि आता बाकी कुठलंच वारं लागत नाही. पण मी आता कुठे आहे गेस कर? आणि मयुरी म्हणाली, माहीत आहे मला, अर्जुन सरांच्या घरी. मला तन्वी मॅडमचा फोन आला होता, तू का नाही आलीस म्हणून. आणि अहो आज तुम्ही येणार होता ना, का नाही आला? आणि अर्जुनराव म्हणाले, बहुतेक उद्या पण नाही येणार, सोमवारी येऊ. अगं अर्जुन सर ऐकतच नाहीत, फार जबरदस्ती करतात, लायसन्स आणि गाडी सोडत नाही आहेत. अगं मयू, आणखीन एक दिवस थांबू का गं? आणि मयुरीने फार फार वाईट तोंड केलं आणि गप्प झाली. आणि मग फार नाईलाजानं म्हणाली, नको ना अर्जुनराव, नका राहू, मला आता नाही करमत. आणि अर्जुनराव हळूच म्हणाले, काय होते गं?
आणि आता तिच्याशी बोलताना त्यांचा आवाज अगदी हळू झाला होता. आणि तिकडे बघून राहुल म्हणाला, बहुतेक वहिनीचा फोन आला आणि चला आता आपण पण झोपतो आणि बायकांना फोन करून सांगूया की आमचं बूड कुठं टेकलं आहे ते. आणि हे ऐकून पुन्हा सगळे मोठ्यानं हसायला लागले आणि अर्जुन सर कन्फ्यूज झाले इकडे. आणि अर्जुनराव इकडे म्हणाले, काय गं मयू, तू मला राहू देणार नाहीस का? खूप आठवण येते का? आणि ती म्हणाली, मला नाही आठवण येत, तुमच्या मुलांना आठवण येते. आणि अर्जुनराव म्हणाले, आणि तुला काहीच होत नाही का? ती म्हणाली, नाही, अजिबात नाही, मला कशाला काय होईल. आणि अर्जुनराव हळूच गाणं बघून म्हणाले, भीगी हुई है रात मगर जल रहे है हम. असं होतंय ना तुला? आणि मयू एक लॉंगवाली पप्पी दे ना, असं अर्जुनराव म्हणाले. आणि ती लाजून हसली.